या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे एक देश एक निवडणूक हे विधेयक उद्या संसदेमध्ये सादर होणार आहे। देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक घटना दुरुस्ती उद्या लोकसभेत मांडली जाणार आणि त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे, भाजपकडून आपल्या खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय, कारण एक देश एक निवडणूक हे विधेयक उद्या संसदेमध्ये सादर होणार आहे आणि देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेली घटना दुरुस्ती उद्या लोकसभेत मांडली जाईल। या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊ आपला प्रतिनिधी सोमेश कोलगेकडून। सोमेश, नेमकी काय माहिती आहे या संदर्भात? नक्कीच उद्या एक देश एक निवडणूक हे विधेयक मांडलं जाणार आहे। सर्व देशाचं आणि जवळपास बऱ्यापैकी जगाचंही लक्ष त्या विधेयकाकडे लागले आणि संपूर्ण भारताची निवडणूक यंत्रणा आणि निवडणुकीची व्यवस्था बदलून टाकणारं असं हे विधेयक आहे। ती घटना दुरुस्ती उद्या लोकसभेत सादर केली जाणार आहे आणि त्यामुळे सर्वच राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या सर्व घटक पक्षांकडून आपापल्या खासदारांना व्हीप बजावण्यात आलेले आहेत। आता मुख्य पाहण्यासारखं हे असेल की घटना दुरुस्तीसाठी जी 2/3 बहुमत लागतं ते अजूनपर्यंत सत्ताधारी पक्षाकडे लोकसभेतही नाही आणि राज्यसभेतही नाही। त्यामुळे तिथे सत्ताधारी पक्ष कशा प्रकारची रणनीती आखतो आणि खरोखरच हे विधेयक संमत करून घेऊ शकतो की या अधिवेशनामध्ये हे विधेयक पुन्हा एकदा संसदीय संयुक्त समितीकडे किंवा कोणत्या तरी समितीकडे पाठवलं जाणार का, हा देखील एक प्रश्न आहे। धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।